नमस्कार, सोलापूर टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सरपंच परिषद मुंबईने घेतली आमदार राजाभाऊ खरे यांच्या कार्याची राज्यस्तरीय दखल. आमदार होण्याआधी राजाभाऊ खरे यांचे मोहोळ मतदारसंघात केलेल्या कामांचे कौतुक. उन्हाळ्यामध्ये मतदारसंघात केलेले पाणी वाटप कौतुकास्पद. सरपंच परिषदेची प्रतिपादन. ग्रामीण विकासासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या लोकप्रतिनिधींचा पुण्यात राज्यस्तरीय गौरव करण्यात आला. यशवंतराव चव्हाण ज्ञानप्रबोधिनी अर्थात यशदा बाणेर रोड पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा 2026 मध्ये महाराष्ट्रातील विविध भागातील आदर्श लोकप्रतिनिधी, सरपंच, ग्रामसेवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला. या भव्य कार्यक्रमाला विधान परिषद सभापती माननीय नामदार प्राध्यापक श्री राम शिंदे साहेब, विधान परिषद सदस्य माननीय आमदार श्रीकांतजी भारतीय यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांचे पारंपरिक वाद्याच्या गजरात आणि उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. मोहोळचे आमदार राजाभाऊ खरे यांच्या संघर्षपूर्ण यशोगाथेचा गौरव या प्रसंगी करण्यात आला. ग्रामीण भागातील विकास कामे, पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण आणि ग्रामविकासाच्या विविध प्रश्नांवर प्रभावीपणे काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींना यावेळी गौरवण्यात आले. यामध्ये मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजू खरे यांच्यासह अनेक मान्यवरांचा विशेष सन्मान करण्यात आला. सन्मान चिन्ह, शाल, पुष्पहार आणि गौरवपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. ग्राम विकासासाठी सातत्याने काम करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन मिळावे आणि ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास व्हावा असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला. राज्यभरातील लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. आपल्या संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान आहे. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह आणि पुष्पहार देऊन त्यांचा या ठिकाणी माननीय सभापती महोदयांच्या हस्ते सन्मान होतोय. एक अतिशय सामान्य कुटुंबातला माणूस या विधिमंडळाच्या सभागृहापर्यंत जाऊन सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी करत असलेलं कार्य सरपंच परिषदेसाठी आम्हा सर्वांसाठी अभिमानास्पद आहे. यानंतर माननीय आमदार डॉक्टर माननीय आमदार राजू ज्ञानू खरे साहेबांना विनंती आहे, आपण सभागृहात संबोधित करावं. हेतू शुद्ध ठेवून प्रामाणिकपणे प्रयत्न केल्यास आपल्याला यशापासून कोणी रोखू शकत नाही. त्याचा आदर्श उदाहरण म्हणजे माननीय आमदार राजू ज्ञानू खरे साहेब. आपणास विनंती आहे, आपण संबोधित करावं. राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा, या सोहळ्यामध्ये प्रमुख पाहुणे जो पुरस्कार मला देण्यात आला तो माननीय आमदार प्राध्यापक राम शिंदे साहेब, विधान परिषदेचे सभापती यांच्या हस्ते देण्यात आला. त्या कार्यक्रमाला उपस्थित श्रीकांतजी भारतीय, पोपटराव पवार, मंजाताई कायंदे साहेब, प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे, आमचे पद्मभूषण पोपटराव पवार व सर्व सहकारी, अनेक मान्यवरांना बोलायचं असल्यामुळं मी अधिक वेळ बोलणार नाही. परंतु राम शिंदे साहेबांना आवर्जून मला त्यांच्या हस्ते ज्यावेळेला मी पुरस्कार घेतला तो शिंदे साहेब खऱ्या अर्थानं मला धन्य वाटलं की हा पुरस्कार मिळत असताना एक 5 मिनिटं आपली घेतो की ज्यावेळी मी ज्या मोहोळ मतदारसंघातून 2024ला विधानसभेचा आमदार म्हणून तब्बल 31,000 मतांनी निवडून आलो, त्याच्या अगोदरचा काळ असा होता की आमच्यावर प्रचंड मोठा दुष्काळ पडला होता आणि त्या दुष्काळामध्ये आमच्या मोहोळ शहरात 20 दिवसानंतर पाणी यायचं. आता 20 दिवसानंतर जर पाणी यायचं असेल तर मधले 19 दिवस काय परिस्थिती असेल तर 50 रुपयाला हंडा विकत घेतला जात होता. आता पाण्याची समस्या ही आमच्या आया बहिणी इथं बसल्यात, त्यांना जास्त आहे. उठल्यापासून संध्याकाळपर्यंत पाण्याशिवाय त्यांचं कुठलंच काम होत नाही. शिंदे साहेब, आमच्याकडे कुठला कारखाना नव्हता, सुतगिरणी नव्हती, बँक नव्हती, परंतु 1991ला शिवसेनेचा शहर प्रमुख झालो ते 2024 पर्यंत तब्बल 35 वर्षाची लढाई मी पहिले 5 टँकर त्या शहराला दिले.
नंतर कमी पडल्यानंतर पुन्हा 5 टँकर लावले आणि सर्व सरपंच आपण इथं उपस्थित आहात. तब्बल 17 टँकर 20-20 हजार लिटरचे 10 आणि 14-14 हजार लिटरचे 7 टँकरनं 76 दिवसातनं 3 टाइम मी मुबलक प्रमाणामध्ये त्या दुष्काळामध्ये लोकांना पाणी पाजण्याचं काम केलं. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की सरकारची लाडकी बहीण ही माझ्या मोहोळमध्ये चालली नाही, परंतु पाणीवाला दादा चालला आणि तब्बल 31,000 मताधिकारी मी महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून निवडून गेलो. हा पुरस्कार मिळत असताना मला शिंदे साहेबांचे हस्ते पुरस्कार मिळाला, कारण माझा 36 वर्षाचा काळ हा शिवसेनेमध्ये गेला. त्यामुळे राम शिंदे साहेब आमदार म्हणून, मंत्री म्हणून, कारण ते आणि आम्ही पंढरपूर फार जवळच 2-2.5 तासाचं अंतर. पण मी शिंदे साहेबांना नेहमी बघत आलो. शिंदे साहेबांना आमदार म्हणून बघितलं, शिंदे साहेबांना मंत्री म्हणून बघितलं, मुंडे साहेबांबरोबर बघितलं. आणि शिंदे साहेब त्याच लढाईमध्ये, त्याच चळवळीमध्ये मी 35 वर्षाच्या कालखंडानंतर एक शिवसैनिक ते एक आमदार असा प्रवास माझा झाला. मी स्वतःला धन्य समजतो. मग शेटे साहेब बोलले ह्या गोष्टीला या सर्व सरपंचाला कळावं आणि सभापती आपले शिंदे साहेबांना कळावं की लाईटच्या बाबतीमध्ये आता मुबलक प्रमाणामध्ये लाईट आहे असं आपण शेटे साहेब सांगितलं. पण शेटे साहेब, मी ज्या मतदारसंघातून आमदार म्हणून आलो मी 3 तालुक्याचा आमदार आहे आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये आज अशी परिस्थिती आहे की शिंदे साहेब रात्री 6 वाजता लाईट जाते. रात्री 6ला लाईट गेल्यानंतर ना ती लाईट रात्री 10:30 वाजता येते. आता संध्याकाळी 6 ते 10:30 आमच्या आया बहिणी स्वयंपाक करायचा टाइम, आमची मुलं 10वी पर्यंत असतील तर त्यांना अभ्यास करण्याचा टाइम, कॉलेजमध्ये असेल तर त्यांना अभ्यास करण्याचा टाइम, शेतकरी खोडबा कुट्टी करायची आहे, लाईट नसेल तर कुट्टी मशीन बंद, दुधाची धारा काढायच्या मशीन बंद, पूर्ण अंधार. आणि त्याच्यामुळं आज अशी परिस्थिती आहे की प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आज अंधार तिथं 6 ते रात्री 10:30-11 या कालखंडामध्ये होतो. दिवसात 25 वेळेला लाईट जाते. म्हणून शेटे साहेब, आपण मुख्यमंत्र्यांचे जवळचे आहेत, मुख्यमंत्र्यांना एकदा हे सांगा, कारण बजेटच्या अधिवेशनामध्ये विद्युत विभागावर मुख्यमंत्री महोदय बोलले, परंतु त्यानंतर हा अंधार पसरला. त्यामुळे ह्या ग्रामीण भागामध्ये ह्या समस्या मोठ्या प्रमाणामध्ये मला हा पुरस्कार दिला त्याबद्दल मी सरपंच परिषदेचं मनापासून आभार मानतो आणि मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. धन्यवाद साहेब. निश्चितच आपलं कार्य आमच्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. यानंतर पुढील टप्प्यातील बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते आपण या ठिकाणी सन्मान वितरण घेत आहोत. आजच्या या कार्यक्रमात